नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? शिमगो उत्सवाच्या आजच्या एका नवीन भागामध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आपल्या चॅनलवरती सध्या शिमगो उत्सवाच्या रेग्युलर व्हिडिओ चालू आहेत, 2-2 व्हिडिओ चालू आहेत दिवसाला. आणि आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील सातेरे जामगेमध्ये मोठा यात्रोत्सव असतो. आज आहे धुलीवंदन आणि आजच्या दिवशी त्या म्हणजे त्यांच्या सातेरे जामगेमध्ये स्थान आहे. त्या स्थानेवरती 5 देवतांच्या पालख्या एकत्र येतात, म्हणजे भेटाभेट होते. देवदेवतांची भावा बहिणींची भेटाभेट होते. ती आज मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर त्याचप्रकारे त्यांच्या देखील देवदेवतांच्या काट्या देखील असतात. त्या काट्या देखील म्हणजे काट्यांच्या स्वरूपात देखील देवदेवतांची भेट होते. आणि ती काट्या उभ्या करण्याची त्यांची जी पद्धत आहे खूप छान असते, बघण्यासारखी असते. धावत येऊन ती काठी उभी करतात, पालख्या देखील नाचवतात. सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आपण जागा एक सातेरे जामगेमध्ये आणि सर्व हा यात्रोत्सव पाहूया. आणि मंडळी, अजून एक आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत आणि त्याच्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत. ते खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडल्या तर इतरांना देखील नक्की शेअर करा. चला मंडळी, थेट जाऊया आपण सातेरे जामगेमध्ये आणि हा यात्रोत्सव पाहूया. चला. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे सातेरे जामगेमध्ये आणि इकडे बघताय माझ्याबरोबर आहे चिराग आणि भूमी, तिघेजण आलेलो आहे बाईकवरती. तर आता थोड्या वेळात आता माहोल सुरू होईल, अजून लोक येत आहेत आणि पालख्या अजून खूप लांब आहेत, हळूहळू येतात. आवाज येतो आहे खाडूबाजेचा. आता थोड्या वेळात बघा तुम्ही माहोल. अजून तशी एवढी फारशी गर्दी नाही, थोड्या वेळाच्या नंतर बघा गर्दी होईल. आणि 5 देवदेवतांची आता भेट होणार आहे, भावा बहिणींची. तर मंडळी, हे आहे श्री सोमजाई देवीचं मंदिर. याच ठिकाणी आता ह्याच्या पाठीमागे स्थान आहेत, ते पालख्या बसतात सर्व एकत्र लाईनीमध्ये. तर आपण आता या मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. चला मंडळी, आलो आपण आता सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून श्री सोमजाई देवीचं दर्शन घ्या. मंडळी, इकडे आहे श्री सोमजाई देवीची पालखी आहे, तिथे आपण दर्शन घ्या. भरलेली आहे, त्याच्यावरती मान्य करून घे त्यांच्या घर प्रपंचामध्ये नोकरी. मंडळी, इकडे बघताय सातेरे गावची आता काठी आलेली आहे. तर मंडळी, ही सातेरे गावची काठी आहे आणि देवीचं नाव आहे जननी देवी. आणि तिकडे पालखी देखील आहे, आपण जाऊया नंतर तिकडे जननी देवीची. आणि इकडे श्री सोमजाई देवीची पालखी आतमध्ये पालखी होती मंदिरामध्ये. व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल. आणि काठी देखील इकडे उभी करून ठेवली आहे, बघा इकडे. तर मंडळी, आता इथे काठी उभी करतायत. आणि इकडे प्रत्येक पालखीबरोबर हा खालूबाजा असतोच. श्री जननी देवीची काठी उभी राहिलेली आहे आता. तर मंडळी, इकडे आहे श्री जननी देवीची पालखी. त्याला दर्शन घेऊया आपण.
तिकडे बघता मंडळी, तिकडे देखील काठी उभी केलेली आहे. हे बघा मंडळी, आता इकडे एक पालखी आहे. त्या देवीचं नाव आहे श्री कालकाई देवी, कातलोली गावची आहे. तर जाऊया आपण दर्शन घेऊया, चला. लवकर चला किती लवकर या. मंडळी इकडे कातलोली गावची श्री कालकाई देवीची पालखी आहे आणि त्याच्याबरोबर काठी देखील आहे. हे बघा मित्रांनो, इकडे काठी आलेली आहे. ही जननी देवीची काठी आहे, जननी देवीची काठी आहे. दोन काठ्या ऑलरेडी उभ्या आहेत. विसापूरचा भैरी देवाची आणि काहीतरी श्री कुठली तरी कातलोली देवीची काहीतरी काठी उभी आहे. देवळा मंडळी काठी आता उभी करत आहेत. इकडे आता मामा बोलले भैरी देवाच्या 2 काठी असतात. या 2 काठी उभ्या आहेत, खूप उंच आहेत. लगेच काठी उभी केली बघा. काठी नाही उभी झाले. इकडे बघताय पुन्हा प्रयत्न करतायत आता उभी करायला. फायनली काठी उभी झाली आहे. काठी खूप उंच आहे ती. काय त्या गावातून काठी येते ना, त्या गावकऱ्यांचा जल्लोष बघताय, उत्साह. सातेरे गावची काठी आहे श्री जननी देवीची. इकडे बघताय मित्रांनो, ही देखील काठी आलेली आहे, सोमजाई देवीची काठी. ती बघा लगेच उभी केली. त्याला हाईट थोडी कमी आहे, लगेच उभी केली. बघताय मंडळी, खालू भाज्या वाले आहेत. हा एक प्रसिद्ध खालू भाज्या आहे, अबूबाई खालू भाज्या. नावाजलेला खालू भाज्या आहे हा. काठ्या देखील तिकडे चालल्या जातात. आता प्रत्येक ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी ठरलेल्या असतात दरवर्षीप्रमाणे. काठी आता खाली उतरवलेली आहे. तर मंडळी आता पालख्या आहेत ना, एकाच्या एक मागोमाग रस्त्यावरती लागलेल्या आहेत.
ठिकाण आहे. आता या पालख्या नाचवत नाचवत तिकडे श्री सोमजाई देवीच्या मंदिराच्या तिकडे नेणार. खूप माणसं आलेली आहेत. या यात्रा उत्सवाला जास्त चाकरमानी जास्त दिसतात.
पालख्यांच्या भेटीगाठी बघितलात. आता तिकडे बघताय काठी उभी राहिली आहे. तिकडे श्री सोमजाई देवीचं मंदिर आणि तिथे आता काठी उभी राहिलेली आहे. आणि बाकीच्या काठ्या इकडे बघा पाठोपाठ आहेत. आता तिकडे त्या देखील काठ्या पटापट उभ्या करतील, पाठोपाठ येतील लगेच. श्री जननी देवीचं आगमन झालेलं आहे इकडे सातेरी जामगे. आता ह्या पालख्या अशा लाईनीत ठेवणार आणि मग भाविकांसाठी दर्शनासाठी तिकडे लाईन लागते. जागा करून घ्यायचं. बघा काठी आलेली आहे. इकडे श्री जननी देवीची काठी उभी राहिलेली आहे. इकडे आता विसापूरची काठी आलेली आहे. काठीवर असणारे सर्व मंडळी भक्त मंडळी लाईनीत उभे आहेत. काठी बघता कसे नाचवत आहेत. ही काठी व्यवस्थित उभी झाल्याच्या नंतर मग दुसरी काठी लगेच उभी करतात. काठीच्या जवळ सगळे उभे राहू नका. मंडपामध्ये यायचंय. विसापूर आपली काठी उभी करा. मुक्काम शिरसाळे आपली काठी येऊ द्या. मुक्काम शिरसाळे मुक्काम
तर मग मंडळी व्हिडिओ देखील इथं थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आपण आलो होतो सातेरी जामगेमध्ये आणि इथे मोठा यात्रोत्सव असतो. 5 भावा बहिणींची ते भेटाभेट असते. तर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा. भेटूया शिमगोत्सवच्या आणखी एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.